चला तर मी मल्हारच्या स्कूलमध्ये मल्हारला घ्यायला आले आहे. मल्हार म्हणे मम्मी मला खेळायचं आहे. मग आम्ही त्याच्या प्लेइंग एरियामध्ये गेलो स्कूलच्या. मग तिथं तो म्हणाला मला घसरगुंडी खेळायची आहे. मग आम्ही घसरगुंडीकडे गेलो. घसरगुंडीवर तो चढला, पण ज्या घसरगुंडीवर जायचं म्हणायचं याच्यात नाही खेळायचं, दुसरीत खेळायचं. मग इकडून इकडं असं त्याने खूप वेळ केलं. मग थोडा वेळ तसंच खेळत राहिला इकडं तिकडं. आणि मग त्यानंतर म्हणे मला झोका खेळायचा आहे म्हणे. मग आम्ही ते झोक्याकडं गेलो. त्याला त्या घसरगुंडीहून खाली घेतलं, पण तो घसरगुंडीहून घसरायलाच तयार नव्हता. मग आम्ही परत जिथून चढतो तिथून त्याला खाली उतरवलं आणि मग परत झोक्याकडे खेळायला गेलो. पण ती दिदी झोक्यावरून काही उतरायलाच तयार नव्हती. मग तिला काय केलं, पुढे मोठ्या झोक्यावर खेळायला गेलो. दिदीला हाय फ्रेंड्स, हे बघा मल्हारची स्कूल. आता मल्हार ह्या मोठ्या जिजूवर बसला. जिजू देऊ बेटा, देऊ जिजू. बस ना, बस मामा जिजू देते. बस बस वरती बस. असं मांडी घालून बस ना, नाही पलीत. बस जू. अरे अरे अरे, चलो जायचं मग गली. चलो बाय बाय कर फ्रेंड्सला, बाय बाय. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावर तो म्हणायला मग मला अभ्यास करायचा. मी आता थोडंसं थांब, आता आपण थोडा वेळ फ्रेश होऊ, मग त्याच्यानंतर अभ्यास करू. मग त्यानंतर थोडा वेळ त्याला फ्रेश केलं, तोंड हातपाय वगैरे धुतले. त्याने थोडंसं जेवण केलं व मग त्याला मी थोडा वेळ झोपू घातलं. मग झोपेतून उठल्यावर त्याने मग अशा प्रकारे डान्स वगैरे केला. असं मल्हारचं दुपारचं डेली रुटीन कंप्लीट झालं. थँक्यू फॉर वॉचिंग.